हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी असलेली कयाधू नदी आणि या नदीवरील कयाधू नदीवरील या खरबीपासून बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे आणि या बंधाऱ्यात जो बंधारा आहे या बंधारा म्हणजे इसापूर धरणामध्ये याचं डिवायडेशन केलं जाणार आहे आणि हा बोगदा सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी या बोगद्याचं काम देखील चालू झालेलं आहे आणि हा भुयारी बोगदा आहे आणि मात्र येथील जे हिंगोली जिल्ह्यातील जे सिंचनाचा प्रश्न आहे यामुळे या भागातील जो शेतकरी आहे या शेतातील संपूर्ण वाळवंट होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येते आणि याच अनुषंगाने या ठिकाणी जे आहे बोगद्याच्या ठिकाणीच शिंदे डॉक्टर रमेश शिंदे यांचं उपोषण चालू आहे आणि आपण सध्या त्यांच्या उपोषण स्थळी आहोत. साहेब, काय सांगाल, आज 5वा दिवस आहे, काय वाटतंय? या ठिकाणी पाहिलं असेल स्थानिक प्रशासन पूर्ण झोपेचं सोंग घेत आहे आणि या ठिकाणी ऊर्ध्वपिंग कार्यकारी अभियंता काल मला भेटायला होते. कधी भेटायला आले? या ठिकाणच्या डॉक्टरांनी, संबंधित डॉक्टरांनी सांगितलं की बाबा डॉक्टर रमेश शिंदे यांचा कधीही यूज होतोय, त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे. कारण मला माझी तब्येत बिघडल्यानंतर त्यांनी मी म्हणलं ट्रीटमेंट घेणार नाही, माझा जीव गेला तरी बेहतर. तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो, मी घरून जेव्हा निघलो तेव्हा मी सांगितलं होतं, आलो तर तुमचा आणि गेलो तर समाजाचा. त्यामुळे निश्चित पाहिलं असेल या ठिकाणी तात्काळ याची दखल घ्यावं. नसता आम्ही आता यापेक्षा तीव्र आंदोलन करा. आम्ही रक्त सांडायला तयार आहे, त्यांचं रक्त घ्यायला तयार आहे. त्यामुळे कुठल्याही पाहिलं असं आम्ही काम, कुठल्याही परिस्थिती या ठिकाणी तिन्ही ठिकाणी काम चालू आहे. खांबाळा या ठिकाणी, चिंचोली या ठिकाणी, मौजा या ठिकाणी. काल आम्ही त्यांना सांगितलं कुठल्याही परिस्थितीत 3 ठिकाणी जर काम नाही बंद केलं यापेक्षा तीव्र आंदोलन करणार आहे. या ठिकाणी पाहिलं असेल काल या ठिकाणी SDM साहेब आले असतील, तुम्ही संबंधित PSI आले असतील आणि तुमचे कार्यकारी अभियंता आले असतील. फक्त बनवाबनचे उत्तर होण्याचं काम चालू आहे. हा बंधाऱ्याचं काम या ठिकाणी पाहिलं असेल 20 किलोमीटर काम आहे. याची डीप जमीन लेवलला 150 ते 200 फूट आहे आणि माळरान लेवलला 200 ते 250 फूट आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांचं तुम्हाला सांगतो 2 पिकं असतात. एक पावसाळी पीक असते आणि एक नंतर हिवाळी पीक असते. या ठिकाणी भूगर्भातलं पाणी पूर्ण जाणार आहे. या ठिकाणी आम्ही हिवाळी पीक घेऊच शकणार नाही. या ठिकाणी पाहिलं असेल तर पावसाळी पीक कसं असते, पूर्ण निसर्गाला असते. निसर्ग पाहिला असेल आतापर्यंत मागल्या 10 वर्षामध्ये कधीच साथ दिलेली नाही. म्हणून या ठिकाणी आमच्या जमिनीचं वाळवंट होणार आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी जोर उठलो आहोत. निश्चित या ठिकाणी या 2 दिवसात जरी दखल नाही घेतली या ठिकाणी खूप मोठं तीव्र आंदोलन आहे. आज पाहिलं असेल तुम्ही या ठिकाणी शेतकरी असतील, शेतातलं काम सोडून आज हळदीचे दिवस असताना सुद्धा हिंगोली जिल्हा भारतामध्ये नंबर 1 हळदीला आहे. तरी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांची पहिल्या संख्या तुम्ही किती संख्येने. त्यामुळे याने मला वाटतं या ठिकाणी आमचा अल्टिमेट ऐकून तात्काळ निर्णय घ्यावा. नसता यापेक्षा तीव्र आंदोलन करून या ठिकाणी खूप मोठी जनआंदोलन त्या ठिकाणी शासनाला जागेल त्या टायमाला टाइम गेलेला असेल. आज उपोषणाचा 5वा दिवस आहे, आपण उपचार देखील नाकारलेला आहे. प्रशासनाचं आपल्याला कोणी भेटायला आलं का? या ठिकाणी पहिला तर प्रशासनाचं म्हणजे SDM साहेब आले होते आणि कार्यकारी अभियंता आले, त्यांनी संबंधित यांनी तर मला आज तर अशी धमकी दिली, तुम्ही या ठिकाणी तुम्ही उपोषण करू नका, काय करू नका, नसता तुमच्यावर आम्ही तडीपारची केस करू. कारण पाहिलं असेल आतापर्यंत माझ्या आंदोलनाच्या माझ्यावर 17 केस असतील. मी मला सर तडीपार तर करायचं का, आम्ही मराय उठलो ना. अहो तुम्ही तडीपार करता, मरा उठलो ना. या ठिकाणी निश्चित आम्ही कुठल्या झुगारणार नाही. आमचं रक्त सांडेल, माझा जीव जाईल, पण बंधारा कुठल्याही परिस्थितीत होणार नाही. या ठिकाणी उद्यावर आम्ही यांना काम जर एखादं चालू केलं तर प्रश्न या ठिकाणी माझं या ठिकाणी तिरडीवर घेऊन आम्ही जे काम चालू आहे त्याचं तिरडीवर जाऊन त्या ठिकाणी तिरडी माझी रचून तिथं मशान माझं हे रचून त्या ठिकाणी पाहिलं असेल या ठिकाणी दुसरं आंदोलन चालू होईल आमचं. पक्षातील कोणी प्रतिनिधी आले होते का जिल्ह्यात? या ठिकाणी पाहिलं असेल आंदोलन हे मागच्या 1-1.5 वर्षापासून चाललंय 2023 मधून. त्या टायमाला जेव्हा याची निविदा निघली त्या टायमाला इथले सर्व संबंधित आमदार असतील त्या ठिकाणी तुमच्या कलेक्टर ऑफिसला 1000 ट्रॅक्टरचा मोर्चा काढला होता. बोंबीच्या पासून इथलं या ठिकाणचे स्थानिकचे बोलत होते आम्ही जाऊ देणार नाही. पण तुम्ही सांगतो आतापर्यंत माझा हा किती लढा आहे. या ठिकाणी थोडे झोपच सोंग घेतले, पण या परिषद या ठिकाणी जे प्रतिनिधी याला निश्चित तुम्हाला इथला जनता धडा दाखवणार आहे. अहो या ठिकाणी तुमचं गावबंदी होईल. या इथल्या प्रतिनिधी जर त्यानंतर भाग नाही घेतला तर या ठिकाणी गावबंदी होईल. याच्यात काही काळजी करू नका. पण मी या प्रश्न पुन्हा यांना विनंती करतो, या ठिकाणी आपण अंत बघू नका, शेतकऱ्यांना अंत बघू नका. शेतकरी जेव्हा आत्महत्या फाशी घेतो, स्थानिक जे आमदार असतील, खासदार असतील, सर्व कोणी प्रॉब्लेम करत नाही. यांनी तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी निश्चित काम बंद पाडावं, आमच्यासोबत यावं अशी माझी त्यांना माझी विनंती आहे. निश्चितच हे काम या ठिकाणी जे चालू आहे हे निश्चितच बंद पाडावं अशी या ठिकाणी उपोषणकर्त्यांची मागणी. बघायला गेलं एका बाजूला महिला देखील भरपूर प्रमाणात आलेल्या आहेत आणि जवळपास 10 ते 15 गावातील या ठिकाणी नागरिक भेटी देत असतात. गजानन पवार, LS मराठी, हिंगोली.